महाराष्ट्र को दिल्ली में गिरवी रखा जा रहा है। किसी भी लोकतांत्रिक मर्यादा का पालन नहीं किया जा रहा है। हर्षवर्धन सबकार ने मुख्यमंत्री पर निशाना साधते हुए कहा, किसानों से कोई मतलब नहीं रखा जा रहा है। आइए सुनते हैं और क्या कुछ कहा गया। त्या सरकारला धूम टू ला 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि गेल्या 1 वर्षाचा मागे वळून जर आपण बघितलं तर देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला काय दिलं? या 1 वर्षात अराजकता, द्वेष, मत्सर, जाती जातीतले भांडणं, कायदा व सुव्यवस्थेची लष्करं टांगल्या जाणं, सरकारी जमीन विकणं, मुंबई ही उद्योगपतींच्या घशात घालणे, याकरताच हे वर्ष एक दुर्दैवाने लक्षात आहे। यासोबतच माणूस किती खोटा बोलू शकतो याची देखील परिसीमा सरकारच्या पातळीवर यावेळेस ओलांडल्या गेलेली आहे, त्याचं सीमोल्लंघन झालेलं आहे। निवडणुकीत दिलेल्या आश्वासनापैकी एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही आणि एवढंच नाही तर आपल्या महाराष्ट्राचा स्वाभिमान हा दिल्लेश्वरांकडे गहाण हा देवेंद्र फडणवीसांनी ठेवलेला आहे। 2014 ते 19 चे देवेंद्र फडणवीस आपण महाराष्ट्राने बघितले, मात्र आता एकदम वेगळाच एक व्यक्तिमत्व त्या ठिकाणी बसलेलं आढळून येतं, ज्यांना काही महाराष्ट्राच्या विकासासाठी योगदान देण्याची त्याची तयारी नाही, कुठल्याही प्रकारची सभ्यता, लोकशाहीचे संकेत पाळण्याची त्याची तयारी नाही। आणि महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री जे आहेत ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जी जे आहेत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि हे या ठिकाणी केवळ रबर स्टॅम्प म्हणून काम करत आहे असं देखील चित्र आहे। युती आघाडी कोणाशी करायची नाही करायची हे अमित शहाजी ठरवतात, कोणाला कोणतं खातं द्यायचं हे अमित शहाजी ठरवतात, कोणत्या जिल्ह्यातला कोण पालकमंत्री होणार हे अमित शहाजी ठरवणार आणि यांना सातत्याने महाराष्ट्राच्या धोरणात्मक निर्णयाकरता दिल्ली गाठावी लागते। हा अशा पद्धतीने महाराष्ट्राचा स्वाभिमान हा गहाण ठेवलेला आहे। सरकारच्या पातळीवर तर अनेक गलतान कारभार आहेत, सन्माननीय वरट्टीवारजी त्याच्यावर जरूर प्रकाश टाकतील, मात्र सध्या पालकमंत्र्यांच्या संदर्भात नाशिकला पालकमंत्री कोण राहील आणि रायगडला अलिबाग रायगडला पालकमंत्री कोण राहील याचा देखील निर्णय हा 1 वर्षामध्ये ना करता सरकार हे घेऊ शकला नाही। त्यामुळे यांचं योगदान काय, 1 वर्षामध्ये काय यांनी दिलं तर यांनी जे शब्द दिले, नवीन वॉकअपमध्ये जी दिली त्या शब्दांमध्ये आका नावाचा एक शब्द हा महाराष्ट्राला त्यांनी बहाल केलाय, खोक्या नावाचा एक शब्द बहाल केलाय, कोयता गँग, रेती गँग यासारखी शब्दावली या देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला बहाल केलेली आहे।